तर शेतकरी मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्याची या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या व शेतीत नवनवीन तंत्र अवलंबणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे असेच भाऊ आहेत, यांनी सोलर प्लांट घेतलेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये समस्या आहेत की सोलर बद्दल काय नियोजन, कशी माहिती घ्यावी आणि किती पैसे लागतात. तर याची संपूर्ण माहिती आपण यांच्याकडून घेणार आहोत. भाऊ, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. माझं नाव जगदीश शंकरराव जाधव, राहणार दहागाव, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ, पोस्ट मरसून. बरं. तर आम्हाला सांगा, आता हे आपण सोलर पंप घेतलेला आहे. हो. तर हा किती HP आहे? हा 7.5 HP आहे. 7.5 HP. बरं. तर 7.5 HP घेताना आपल्याला म्हणजे किती एकर क्षेत्रासाठी म्हणून सातबारा किती लागली? ते 2 हेक्टरच्या वर सातबारा असली तर 7.5चा भेटते. 2 हेक्टर पर्यंत असली तर 5चा भेटते आणि 1 हेक्टरच्या आत असली तर 3चा भेटते. तर आम्हाला सांगा, आता हे बोर तुम्ही कशावर घेतला? इरीवर बोर? नाही, बोरविंग तर बोरविल आहे. या बोरवर आहे की नाही? बोर आहे. म्हणजे तिथं नोंद आपण बोरची दिली का? नाही, बोर होतात ना तिथं, बोरची नोंद दिली. आणि एकंदरीत त्यासाठी तुम्हाला प्रोसिजर काय करावं लागली सोलर घेण्यासाठी? प्रोसिजर म्हणजे ते ऑनलाईन अर्ज करायला लागला. बरं. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर काही दिवसानं ते नाव आलं आपलं. नाव आल्यानंतर त्याच्यात कंपनी निवडायची ते. बरं. कोणती घ्यायची ते आपल्या हिशोबाने घ्यायची समजा. बरं. तर मग आपण कोणती कंपनी घेतली? मी शक्ती पंप आहे. शक्ती पंप. तर पंप निवडताना म्हणजे काय काळजी घेतली, की कोणाकडून माहिती घेतली का, की तसं काय माहिती नाही? शक्तीचा चांगला आहे म्हणले, आपण केली. असं काय एकंदरीत अनुभव नव्हता, आपण काय अनुभव केला नाही, पण आता अनुभव आला समजा काय. तर आता आपण म्हणजे याला किती दिवस झाले घेऊन? हे आता आपण डिसेंबर मध्ये घेतलं होतं 24. बरं. 8 महिने झाली. हो. आहे की नाही? 8 महिने. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, सोलर मध्ये अलग अलग प्रकार तुम्हाला दिसतात. तुम्ही कुठे पाहत असता. तर हे अलग अलग प्लेटा दिसायला, आहे की नाही? हे अलग अलग प्लेटाचं थोडस अवघड आहे. जे एकाच प्लेटवर राहते ते चांगलं आहे, एकाच फाउंडेशनवर असते ना. हो. ते चांगलं आहे. हे थोडस रिक्सी आहे, अलग अलग, आहे की नाही? हे माझं हवे मध्ये उकडून पडलं होतं. पलीकडलं का? पलीकडलं. बरं. मागे हवा सुटली होती ना आपली, वादळी वारं आपलं त्यावेळेस जून महिन्यामध्ये. काही तोडफोड झाली का? तुटफूट काय झाली नाही, म्हणजे चांगलं होतं. हे उकडून पडलं होतं हे तिने. ते एका प्लेटवर असते ना, ते एका सगळे पॅनल असते. हो, ते एकंदरीत चांगलं असते थोडंसं, आणि सगळं नियोजन ती एकाच जागी लावतात. ते माणूस एका जागी. बरं. आता मग तुमच्याकडे काय वानेराचा वगैरे त्रास येतो? नाही, काहीच नाही. वानेरत नाहीत आम्ही भागात जास्त, त्याच्यामुळे सध्या तरी काही त्रास नाही. पण याला चारू बाजूने एंगल मारून जाळी मारली तर होऊन जाते. काय त्रास होत नाही? होत नाही. हो. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, सोलर पॅनल आता एवढ्या आभाळाचा आज आभाळ तरी चालू आहे, पाणी मोटर चालू आहे. हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आभाळ आहे, पाण्याचं वातावरण आहे तरी. आणि मग याच्या वातावरणात काय फरक पाण्यावर? काहीच नाही. तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवू का? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, युवा तरुण लाईव्ह आपल्याला दाखवत आहे. हे बघू शकता, वातावरण ढगाळ आहे, आभाळाचं आहे, तरी एवढं पाणी मारायचं. 7.5 HP आहे. 7.5 HP, आहे की नाही? बरं. आता हळदीला पाणी चालू आहे का? राहू दे, कुणाला. तर बघू शकता, पाईप पण फिट होईना इतकं पाणी समजा या सोलरवर मारत आहे. तर मग हे एक सांगा, की आपल्याला एकंदरीत किती खर्च आला? याला खर्च आला समजा बघा 45,000 रुपये खर्च आला. 45,000, ठीक आहे. ओपन मध्ये असल्यामुळं 45,000. थोडस कास्ट मध्ये असल्या थोडं कमी आहे वाटते. हो ना. काय 10. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपल्या याच्यानुसार आपण सोलर पंप घेऊ शकता आणि नियोजन पण लावू शकता. कारण आता सोलरची काळाची गरज झालेली आहे. कारण आता आपल्याला लाईनच्या भरोश्यावर न राहता सोलर पंप ही अशी योजना शेतकऱ्यासाठी सुखदायी योजना आहे, जे आपण कधी म्हणजे रात्री बेरात्री भिजवायचं काम नाही, की नाही? हो, पहाटे 7ला चालू होते, 5 वाजता बंद होते. बरं. तर आता इतक्या वर्षात तुमचा अनुभव आहे, आता सोलर घेतलं. हो. सोलर मुळे बरेच फरक पडला असेल. हो ना, खूप. उन्हाळ्यामध्ये म्हणजे लाईनीचा प्रॉब्लेम येते. हो. आता आमच्या इथं कॅनेल आहे. उन्हाळ्यात कॅनेलला पाणी प्रवाहित झाले की मोटरी वाढते. हो. त्याच्यामुळे डीपीवर लोड येते, फ्यूज जाणे. तर हे मोटर असल्यामुळे आम्हाला तेवढं काही
ते समस्या आहे की नाही. हम्म, बरं आता ही मोटर जी आहे, हम्म. आता आपल्याकडे 30 एकर क्षेत्र आहे, हो. तर हे पाणी किती क्षेत्रापर्यंत जाऊ शकते अंतर? आता हे खाली आता आमचं शेत आहे, हम्म. आता इथपर्यंत नेलतं समजा, इथून समजा 100 बल्लीवर नेलतं. 100 पाईप आहे का? त्याच्यावर चांगलं चाललं. हो, चांगलं झालं. बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, सोलर पंप नक्की तुम्ही घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारे आपली मेहनत तुम्ही वाचू शकता, आहे की नाही. रात्रशा वगैरे मोटर लावायचं काम नाही, दिवसा फक्त घेताना चांगली कंपनीची निवड करायची, कोणती बी जी आपल्याला सर्व्हिस वेळेच्या वेळेला देईल, ताबडतोब देईल. आपल्याला ताबडतोब भेटत हा, असं म्हणजे नियोजन पाहून. कारण का आता उन्हाळ्यात आहे भिजवायचं, आपल्याला काही प्रॉब्लेम आला, हो. एका दिवसात नाही आले, 4-5 दिवस लागले, 8 दिवस लागले, तर आपलं वाळलं नाही पीक. बरोबर आहे. त्याच्यामुळे घेताना एकच काळजी करायची की आपलं ज्या कंपनीचा फोन आला तर आम्हाला सर्व्हिस तुमची भेटेल की नाही. कंपन्या सगळ्या सारख्या असतात, हो. त्याच्यामध्ये काहीच बदल नसते, बरं. पण आपल्याला सर्व्हिस भेटणं महत्वाचं. हो ना. सर्व्हिस जर नाही भेटली तर आपला वेळ जाते आणि नुकसान पण होते. नुकसान पण होते ना. तर मला सांगा, आता हे आपल्या इथं जोडलं डिसेंबर पासून, तर तेव्हापासून आपल्याला काही वायराचा किंवा हे जे मीटर आहे याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. सध्या तरी काय मीटर फक्त हवेमुळे फक्त ते हे झालं, हवेमुळे समजा पडले होते, बाकी काही प्रॉब्लेम आला नाही. एकच प्लेट पडली होती ना? हो, एकच प्लेट पडली. बरं, म्हणजे बाकी काही प्रॉब्लेम नाही की नाही. एकच प्लेट पडायचं कारण म्हणजे काय, जे कामगार असतात ते व्यवस्थित बसवत नाहीत. आणि आपण त्यावेळेस नवीन असतं, लक्ष नाही, पण सगळं त्याच्याकडे असते कंपनीचं, पण ते करत नाहीत काम. नाही व्यवस्थित इमानदारीने जर काम केलं त्याला काहीच होत नाही. हो ना. पण ते इमानदारीने काम करत नाही, वरच्यावर ते गड्डे करते आणि हे करून जाते. नट फिट केली की कंपनीने जर याच्याकडे लक्ष दिलं की कामगाराला तुम्हाला ओरिजिनल काम करून केल्याशिवाय तुम्हाला पैसे त्याचे भेटणार नाहीत ठेकेदाराला, असं करायला पाहिजे कंपनीनं. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत नाही ना. बरोबर आहे. आता हे प्लेटा डॅमेज झाल्या असत्या, आता हे पहा कसं कोणीकडे बसवले. हो ना. आता कोणीतरी शिस्तीत आहे का? एक लाईन नाही, एक लाईन काहीच नाही, कोण्या शिस्तीत बसवले नाही असं. बरोबर आहे. शिस्तीत बसवायला पाहिजे, करायला पाहिजे, पण करत नाहीत. आणि शिस्तीत नसल्यामुळे ती हवा हे होऊन जाते. त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी घेताना कंपनीला बोलून, कंपनीचा जेव्हा फोन येते की आमची कंपनी निवडा, हो निवडू, पण तुमची काय फॅसिलिटीज आहे, तुम्ही काय देणार, तुम्ही कसं हे करणार, हे विचारायला पाहिजे शेतकऱ्यांना. बरोबर. जितकी शेतकऱ्याला गरज आहे तितकी कंपनीला पण गरज आहे. हो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी घेताना गडबड करू नये. सोलर घेताना बुवा आम्हाला फॅसिलिटीज द्या, तुमची सर्व्हिस द्या, तुमचे जे ठेकेदार त्यांना सांगा की बुवा आम्हाला व्यवस्थित काम झालं पाहिजे, तेव्हा त्याला बोला आणि तेव्हा हे करा. काही गडबडीत शेतकऱ्यांनी असं कोणतेही डिसिजन घेऊन हे चांगला आहे, हे चांगला आहे, हे चांगला आहे असं, आणि त्याच्यामुळे दुसरे प्रॉब्लेम येतात. बरोबर. तर बघू, तुम्ही सांगा आता वाकडे तिकडे किती आता हे प्लेटा खाली, आता हे प्लेटा असं कोणी असं नाही करायला पाहिजे. हो, नाही. आता हे माहिती नसल्यामुळे कसं आहे, शेतकऱ्याला काय माहिती राहणार. हो ना. ते लावल्यानंतर आपल्या प्रॉब्लेम आला की मग कळते. हे एका लेवल मध्ये असले, एक चांगले असले, एक तर दिसायला चांगलं. आता हे खाली गेलेले हवेने असे हे प्लेटा असे लावायला पाहिजे. हे जो उकडल्यानंतर दुसरे कारागीर आले ते किती शिस्तीत बसवली. हे बरोबर आहे. हे अशा शिस्तीत बसवायची असते प्लेट, एक लेवल आहे. आता हे पहिले खालीवर आता या सिस्टीम मध्ये अशा गेल्या पाहिजे तुझ्या, आणि ही त्याची स्टेज अशी बसवायची, म्हणजे अशा लेवलला. बरोबर. हे आहे त्या, हे पहा आता किती खाली गेली. खाली गेल्यामुळे असं वारा आल्यामुळे हवा ऐकून लप मारली, असं डग झाला, तिकडे जायला हवेला चान्स. आता हे पाहता असे लेवल मध्ये हवा जरी तिकून आली तिकडे पास होती. बरोबर आहे. तर हे आपलं काम नाही, शेतकऱ्याचं काम नाही, त्या कारागिराचे बसवाय आली त्याचं काम आहे, त्या ठेकेदाराचं काम आहे व्यवस्थित शेतकऱ्याला करून द्यायचं की कंपनीचं नाव पण खराब झालं नाही पाहिजे. आणि कंपनीने पण लक्ष घालायला पाहिजे की शेतकऱ्याचा फोन आला की त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. की बुवा काय प्रॉब्लेम, जर कंपनी जर म्हणजे शेतकऱ्याची कनेक्ट नसेल, ठेकेदाराशी कनेक्ट राहून कंपनीला काही फायदा होणार नाही. शेतकऱ्या संघ कनेक्ट राहिला, तुम्हाला काय अडचण आहे, तुमचं प्रॉपर म्हणजे काय फॅसिलिटी, म्हणजे गोष्ट छोटी आहे पण प्रॉब्लेम मोठा आहे ना. आता तुम्ही सांगा बसवताना असं गडबडीत बसून गेली, तुम्ही म्हणतात हवा खालून खेळती राहते, वर उडून जाते. बरोबर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस सोलर घेसाल त्यावेळेस हे नक्की या प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. विचारा तुम्ही कंपनीला की बुवा आम्हाला चांगले फिटिंग झाली पाहिजेत, आणि आमचा जर प्रॉब्लेम झाला, काही झाली, प्लेट डॅमेज झाली किंवा वायर तुटला, तर तुमची माणसं किती दिवसात आम्हाला येतील. बरोबर आहे. आता उन्हाळा ऊस आहे त्याच्यावर आपला 2 एकर, आणि समजा जर 8 दिवस जर आले नाही तर मग काय करायचं, मग आपलं नुकसान, ऊस वाळेल ना. हो ना. आपलं नुकसान. तर त्याच्यासाठी तुम्ही घेताना, कधी बी सोलर घेताना
कंपन्या सगळ्या सारख्या असेल, कंपनीचा काही विषय नसते, पण जे आपल्याला सर्व्हिस देईल ताबडतोब, आपलं 2 दिवसात जे काम हे होईल. आणि आपण स्वतः असं हजर राहून हे प्रॉब्लेम शेतकऱ्यांनी फेस करायला. नाही, शेतकऱ्याला काही विषय माहितच नसते ना, शेतकरी आता नवीन असते. आता आपल्याला दुसरं सोलर आलं आपण त्यावेळेस आपल्याला करू, पण ज्याच्या पहिलंच सोलर आहे घेणं त्याला माहिती, त्याच्यासाठी त्या कारागिरांनाच इमानदारीने काम करायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या गोष्टी शेतकऱ्याची युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हेच आपलं तत्व आहे की शेतकऱ्यापर्यंत अशा गोष्टी पोहोचावं आणि शेतकरी त्यापासून म्हणजे त्या गोष्टीत आपलं फसू नये, हे आपला उद्देश आहे. तर नक्की आपल्या चॅनलचा व्हिडिओ कसा वाटला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.